नमस्कार. आज आपण अशा एका राजाबद्दल बोलणार आहोत, ज्यांचं नाव घेतलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात. आपले छत्रपती शिवाजी महाराज. चला तर मग त्यांच्या या अद्भुत आणि प्रेरणादायी प्रवासाची गोष्ट जाणून घेऊया. आणि महाराजांची ओळख करून द्यायला या चारोळीपेक्षा दुसरं चांगलं काय असू शकतं, नाही का? यात सगळं काही आलंय. त्यांचं शौर्य, धैर्य, पराक्रम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रयतेच्या मनातलं त्यांचं अढळ स्थान. याच ऊर्जेने आपण पुढे जाऊया. प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात एका लहानशा विचाराने, एका ठिणगीने होते. महाराजांच्या आयुष्यातली ती ठिणगी होती स्वराज्य. विचार करा, सगळीकडे परकीय सत्ता, अन्याय आणि अशा परिस्थितीत एक तरुण एक स्वप्न पाहतो, स्वतःच्या लोकांच्या राज्याचं. ते स्वप्न साकारण्याच्या दिशेने पहिलं पाऊल कसं उचललं गेलं, चला पाहूया. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया त्यांच्या लहानपणीच घातला गेला होता. बघा ना, एका बाजूला जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार, ज्यांनी स्वराज्याचं बीज त्यांच्या मनात रोवलं, आणि दुसऱ्या बाजूला वडील शहाजीराजांचा पराक्रम, जो त्यांनी डोळ्यांनी पाहिला. या सगळ्या वातावरणातच अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा निश्चय अगदी पक्का झाला. आणि मग उचललं गेलं ते पहिलं, सगळ्यात महत्त्वाचं पाऊल, तोरणा किल्ला जिंकला. हा फक्त एक किल्ला जिंकणं नव्हतं, अजिबात नाही. ही तर त्या मोठ्या स्वप्नाची, त्या स्वराज्याच्या भव्य इमारतीची जणू पायाभरणी होती. याच एका क्षणाने त्या स्वप्नाला सत्याचं रूप दिलं. हेच तर महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं. ही चारोळी किती सुंदर सांगते. रणांगणात शत्रूंसाठी ते जणू वाघ होते, पण आपल्या रयतेसाठी, आपल्या लोकांसाठी अगदी पाण्यासारखे निर्मळ आणि जीवन देणारे. शत्रूंसाठी वज्राइतकं कठोर, पण मित्रांसाठी स्नेहाचा झरा. खरंच असा राजा पुन्हा होणे नाही. तर हा जो निश्चय होता, ही जी रयतेबद्दलची तळमळ होती, तीच त्यांच्या युद्धकौशल्याचा आत्मा बनली. आता आपण बघूया की त्यांनी रणांगणावर फक्त तलवारीने नाही, तर आपल्या बुद्धीच्या जोरावर मोठमोठ्या शत्रूंना कसं पाणी पाजलं. महाराजांचं सगळ्यात मोठं शस्त्र कोणतं? तलवार? नाही, त्यांचं तीक्ष्ण डोकं. आणि त्यातूनच जन्माला आलं गनिमी कावा हे तंत्र. म्हणजे काय? तर वेग, अचानक हल्ला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलखाची, आपल्या सह्याद्रीची खडानखडा माहिती. याच्या जोरावर भले भले मोठे सैन्यसुद्धा गोंधळून जायचे. आणि या तंत्राचा वापर करून त्यांनी काय काय करून दाखवलं, आठवून बघा. अफजलखानाचा तो धोरणात्मक वध, भर पुण्यामध्ये शाहिस्तेखानाच्या महालात घुसून त्याची बोटं तोडणं आणि सुरतेसारख्या श्रीमंत शहरावरची ती यशस्वी मोहीम. या नुसत्या लढाया नव्हत्या, या तर धाडसाच्या, बुद्धीच्या आणि शौर्याच्या कथा आहेत, ज्यांनी शत्रूंच्या मनात अक्षरशः धडकी भरवली. पण महाराजांची महानता फक्त रणांगणापुरती नव्हती. युद्ध जिंकणं हे एक साधन होतं, साध्य नव्हतं. खरं ध्येय तर होतं रयतेचं राज्य, एक न्यायी राज्य उभं करणं. आणि इथेच आपल्याला एक दूरदृष्टी असलेला राष्ट्रनिर्माता दिसतो. त्यांनी राज्याचा कारभार कसा चालवला हे पाहिलं की थक्क व्हायला होतं. बघा, इफिशियंट प्रशासनासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं, म्हणजे 8 हुशार मंत्र्यांची टीम. स्त्रियांच्या सन्मानाला जीवापाळ जपलं. त्यांचं धार्मिक धोरण तर किती पुढारलेलं होतं, सगळ्या धर्मांना समान आदर. थोडक्यात काय, तर प्रत्येक गोष्ट, प्रत्येक निर्णय फक्त आणि फक्त रयतेच्या कल्याणासाठी होता. हे होतं खरं लोककल्याणकारी राज्य. ही चारोळी ऐका, स्वराज्याचा दीप त्यांनी प्रज्वलित केला. किती खरं आहे. त्यांनी फक्त राज्य जिंकलं नाही, तर अन्यायाच्या अंधारात आशेचा एक दिवा लावला, आणि आपलं संपूर्ण आयुष्य त्या दिव्याला, त्या रयतेच्या सुखाला जपण्यासाठी खर्च केलं. इतकी वर्ष, संघर्ष, त्याग आणि एकामागोमाग एक विजय. या सगळ्या प्रवासानंतर तो क्षण आला, जो फक्त महाराजांच्याच नाही, तर भारताच्या इतिहासातला एक सुवर्ण क्षण ठरला. तो क्षण होता त्यांच्या राज्याभिषेकाचा. ती तारीख होती 6 जून 1674, आणि गड होता रायगड. तो राज्याभिषेक म्हणजे फक्त एका राजाला मुकुट घालणं नव्हतं, तो होता स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचा जयघोष, रयतेच्या न्यायाचा उत्सव आणि हरवलेल्या भारतीय स्वाभिमानाची पुनर्स्थापना. हे सगळं ऐकल्यावर मनात एक प्रश्न येतो, नाही का, की आजच्या काळात आपण महाराजांना खरी आदरांजली कशी देऊ शकतो? फक्त त्यांची जयंती साजरी करून, की त्या पलीकडे जाऊन काहीतरी करण्याची गरज आहे? उत्तर इथे आहे, त्यांच्या मूल्यांमध्ये. धैर्य, प्रामाणिकपणा, स्वाभिमान आणि न्यायासाठी आग्रह धरणं ही फक्त इतिहासातली पानं नाहीयेत.
ही अशी मूल्ये आहेत जी आपल्याला आज आपल्या आयुष्यात मार्ग दाखवू शकतात. हीच त्यांची खरी शिकवण आहे. आणि म्हणूनच शेवटी एवढंच म्हणेन, महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवून एक मार्ग दाखवला. आता त्या मार्गावर चालून त्यांचे विचार आपल्या कामातून, आपल्या वागण्यातून जिवंत ठेवणं हाच खरा जागर आहे. जय भवानी जय शिवाजी हा नारा तर जोरात देऊच, पण त्यांचे विचार कायम हृदयात ठेवूया. हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल.